कोकण. कोकण म्हणजे स्वर्ग. कोकण म्हणजे मऊ हृदयाची, जिव्हाळ्याची आणि आपुलकीची आपली माणसं. घनदाट देवराई, हिरवागार निसर्ग, निळाशार समुद्र आणि देवी देवतांचं साम्राज्य. एकदा का तुम्ही या कोकण स्वर्गनगरीत आलात ना, तर पुन्हा पुन्हा नक्कीच यावंसं वाटणार. हे जग खूप सुंदर आहे, पण माझ्या या कोकणापुढे सर्व काही फिकं आहे. आता मी सुद्धा आठवणींचं गाठोडं बांधून निघतोय खरा, पण थोडं मन इथेच ठेवून जातोय, कारण ते घ्यायला पुन्हा तर यावंच लागतंय. तर येवा कोकण आपलोच असा. कणकवली ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. स्वच्छ कणकवली, सुंदर कणकवली. मंडळी, काय जबरदस्त दिसतंय बघा ना. 6 लेन हायवे, 3 इकडे 3 तिकडे. एक नंबर एक नंबर. आणि ते सुद्धा अगदी मस्त सुसाट. रस्त्याच्या खोदकामामध्ये ते छोटंसं मंदिर आहे बघा, किती टोकावर. तेवढं वाचवलं आहे. आता त्यातली मूर्ती काढली आहे की नाही माहिती नाही. असं वाटतं चष्म्याच्या 2 काचा कशा असतात तशा, आणि त्यातून आपल्याला आरपार कसं बघतो तसे दोन्ही बघून मला आता जाणवते. सुरुवातीला जेव्हा बनवत होता ना आपण ड्रोन शॉटसुद्धा आतमध्ये ड्रोन घालून घेतला होता. ओ बाबा, रस्त्यात गायी बघ कशा अचानक येतात. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. सुप्रभात मंडळी, सुप्रभात सगळ्यांना. तर मालवण देवबागमधून तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आहे. तर श्री भराडीदेवी आईच्या जत्रेसाठी आलो होतो. त्यानंतर आपण इथे 2 दिवस राहून मस्त असं एक्सप्लोर केलेलं आहे. इथे आपण जगातली सगळ्यात उंच श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक पुतळा तो पाहिलेला आहे. त्याच्यानंतर निवतीचा बीच जो हल्ली संपूर्ण सोशल मीडियावर फेमस झालेला आहे तो सुद्धा पाहिला. आणि त्याच्यानंतर थोडेसे वॉटर स्पोर्ट्स वगैरे केले. आणि मी आता जिथे आहे ना त्याचं नाव आहे मालवनाइट्स करून, आपल्या मित्राचंच आहे, सुलोचना बोटिंग. तर वैभव खोबरे हा आपला मित्र आहे. तर हा संपूर्ण ही जी प्रॉपर्टी आहे ही त्याच्या अंडर आहे आणि तो इथलं व्यवस्थापन करतो. जर तुम्ही इथे आलात तर सुंदर अशी तुमची व्यवस्था होईल. आणि हे जे मालवनाइट्स आहे हे अगदी समुद्राला लागूनच आहे. तर माझ्या मागे पाहू शकता इथे आहे स्टे, आणि स्टेच्या मागेच आहे सुंदर असा समुद्र. आणि मंडळी, ही जी बोट बघताय ना, तर मंडळी ही आहे नाईट पार्टिंग सेलिब्रेशनसाठी बनवलेली कस्टमाइज अशी बोट केली आहे. इथे तुम्ही बड्डे सेलिब्रेशन किंवा तुमच्या फॅमिलीसोबत आतमध्ये समुद्रामध्ये 1-2 तास पॅकेजनुसार तुम्ही एन्जॉयमेंट करू शकता. एक वेगळा असा अनुभव रात्री तुम्ही अनुभवू शकता. आणि त्याच्यामध्ये बार्बिक्यू वगैरे, म्युझिक वगैरे, बड्डे असेल तर डेकोरेशन वगैरे करून दिलं जातं. तर सुंदर असा एक्सपिरियन्स. आम्ही कालसुद्धा याच्यामध्ये थांबलो होतो. आणि इथून तुम्ही भरपूर असे वॉटर स्पोर्ट्स करू शकता. इथे बघू शकता ही सगळी मंडळी आता चाललेली आहेत वॉटर स्पोर्ट्स, आणि निवतीचा बीच वगैरे एक्सप्लोअर करू शकता. देवबागमधून तुम्ही वेंगुर्ल्यापर्यंत सुंदर असा निसर्ग अनुभवू शकता. तर आता सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि माझी तयारी झाली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवबाग मालवण ते मुंबई गोवा हायवे मार्गे आपण राजापूर, कणकवली करत खारेपाटण वगैरे, संगमेश्वर वगैरे करत आपण जाणार आहोत मुंबईसाठी. चला आता गेअरअप होऊया आणि आपल्या सुंदर अशा राईडला सुरुवात करूया. तर इथला परिसर बघा किती मस्त आणि सुंदर आहे. इथे तुमच्या गाड्या पार्किंग वगैरे होतात. आणि इथे आतमध्ये यायचा जो रस्ता आहे ना तो अगदी ॲडव्हेंचरवाला आहे. तो मी जाताना तुम्हाला दाखवेन आणि आतमध्ये दाखवतो रूम कशी आहे. तर पाहू शकता असं सुंदर असं रूम आहे आणि अगदी नीट अँड क्लीन आहे. आणि या रूमच्याच बाजूला तुम्हाला दिसतोय हा अथांग समुद्र. सुंदर असा व्ह्यू तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि ते रात्री डिनर वगैरे तुम्ही करू शकता. तर या मालवनाइट्सला भेट देण्यासाठी मी जो डिस्क्रिप्शनमध्ये डिस्प्लेवर नंबर देतो आहे ना त्याला नक्की येऊन भेट द्या. तर मंडळी, फायनली कोकणातून मुंबईला निघायची तयारी सुरू झालेली आहे. आणि जेव्हा आपण मुंबईमधून कोकणात येतो ना तर आपण एकदम उत्साही असतो. आणि जेव्हा कोकणातून जे मुंबईला जातो ना ते नैराश्य असतं ना, ते आता मला जरा फील होतं आहे. कारण हा इतका सुंदर निसर्ग सोडून आपण त्याच पॉल्युटेड आपल्या सिटीमध्ये जाणार आहे. पण काय करणार, ती आपली कर्मभूमी आहे. तर
पुन्हा एकदा पैसे जमवून आणि सुट्टीचं अरेंजमेंट करून पुन्हा एकदा येऊया आणि हा मालवण सिंधुदुर्गचा हा तळ कोकणातला जो पट्टा आहे ना तो हळूहळू आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे आणि तुम्हालासुद्धा इथला निसर्ग मला आपल्या व्हिडिओमार्फत दाखवायचा आहे. तर आता इथले सर्व जे आहेत सुलोचना बोटिंगचे तर ते वैभव येतील, तुम्हाला त्यांना भेट करून देईल. आणि जर तुम्हाला इथे तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत यायचं असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि इथे येऊन व्हिजिट करा आणि खूप सुंदर आहे. तर मंडळी फायनली इथून निघता तुम्हाला वैभवशी भेटवतो. तर हे आहेत मालवण क्रीक हाऊस. तर हे ते संपूर्ण मॅनेजमेंट यांचं असतं आणि इथे तुम्ही फ्रेंड्स फॅमिलीसोबत येऊ शकता. तर थोडक्यात सांग इथल्याबद्दल. आपल्याकडे एक 3 लक्झरी रूम्स आहेत, एक डॉर्मेटरी हॉल आहे. एकंदरीत जर म्हणायला गेलं तर 18 लोकांची ऑक्युपन्सी आहे. ओके. आणि तू बोटिंग वगैरे आपण ते जातो. हां, आपल्याकडे बोट्सचं जर म्हणायला गेलं तर बॅकवॉटर सफर म्हणा, डॉल्फिन सफर किंवा काल आपण गेलेलो तसं निवती सफर, या सगळ्या सफर आहेत. त्याचप्रमाणे आपल्याकडे एक अदर सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर स्कुबा डायव्हिंग आहे. त्याचप्रमाणे समजा कोणाचा बड्डे वगैरे सेलिब्रेशन असेल नाईट पार्टीसाठी किंवा काही पार्टी असेल तर आपण रात्रीच्या वेळेला पार्टी बोट पण अरेंज करून देतो आहे. ओके. तर हे सगळं तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तो सुद्धा कोकणामध्ये आणि मालवणमध्ये तर नक्की येऊन वैभवला भेटा आणि वैभवला आपल्याकडून आपली एक सबस्क्रायबर फॅमिलीची भेट देऊया. तर हे आहे आमचं बाईकचे किचन्स. हे तुझ्या आठवणीसाठी आम्ही इथे आलो होतो आणि एक त्यांना पण दे, ते काल आपले होते ना त्यांना. तर चला भेटूया पुन्हा एकदा. येस, बाय. तर फायनली निघालेलो आहोत आणि इथला रस्ता बघू शकता, एक नंबर भारी. तर रस्ता बघा ना मंडळी, तुम्हाला दाखवतो हा रस्ता, लय भारी आहे. तर इथे जागोजागी बोर्ड्स लावलेत मालवण स्टेचे आणि पाहू शकता आतमधला रस्ता किती सुंदर. लेफ्ट ना? हां, ओके. हा ॲडव्हेंचर आहे ना वेगळाच आहे. तुमची स्किल दाखवतो. 2 मिनटं आपल्या पार्किंगपासून आहे. काय भारी. मी येतो आहे, मी दुसऱ्या 2 व्हीलरवर आहे. 2 मिनिटात मी पोहोचणार आहे. जरा फक्त बोल. हॅलो, कोळम ब्रिजला थांबतो. कोळम ब्रिजकडे पोचतोय मी, लवकरात लवकर पोचतोय. तुम्ही कुठे थांबलात? हॅलो, तर बघितलात किती भारी होता ना रस्ता, एक नंबर. तुम्ही कंटिन्यू हे चालू ठेवतो? नाही. तर आता आपण निघालो आहे देवबागमधून आणि इथे आता कसा गुरुवार शुक्रवार पुन्हा लागला तर पर्यटक पुन्हा यायला सुरुवात झालेली आहे. तर गुरुवार शुक्रवारपासून शनिवार रविवार परत सोमवारी जातात पब्लिक. तर अशी रेलचेल चालू असते आणि आपलं कोकणातलं पर्यटन वाढलंच पाहिजे. आपण जेव्हा 2024मध्ये IBWची राईड केली होती तेव्हा आपण आतल्या रस्त्याने आलो होतो, जेव्हा आपण कोकण कोस्टलचा अर्धा रूट एक्सप्लोअर केला होता गणपतीपुळ्यापर्यंत. हा बघ कसा झोपला रस्त्यावर. तर तेव्हा या रस्त्याने आपण आलो होतो. तर आता पुन्हा एकदा वर्षाने 1.5 वर्षाने आपण चाललो आहे आणि खरंच खूप सुंदर. आणि इथून मागच्या साईडला गोवा आहे 80 किलोमीटर आणि आजची आपली टोटल राईड होणार आहे जेमतेम 500-525 किलोमीटर. आणि आता वाजलेत 10. तर जाण्याचा टाईम काय नक्की नाही, तरी रात्री 12 वाजेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, कारण मुंबईत कधी लेट गेलेलं चांगलं आहे. कारण तुम्ही 7-8 वाजता जाल ना तर भरपूर ट्रॅफिक असते, त्याच्यामुळे मुंबईत घुसायचं असेल 9-10च्या नंतरच. आणि ते बाजूलाच बघा सुंदर असा देवबागचा समुद्र आणि पुढे तारकर्ली बीचसुद्धा आहे. हो, याचा भोंगा लागायचा.
नाही लागणार. तर म्हणजे मालवणमध्ये आत्ता जी भराडी देवीची जत्रा झाली 9 फेब्रुवारीला, त्याच्यानंतर 20 फेब्रुवारीला आता कुणकेश्वर देवाचा इथे जत्रोत्सव आहे कणकवलीला, तर ते काय आपल्याला पाहता येणार नाही. आणि इथे आहे ना जेव्हा जत्रोत्सव वगैरे असतो फार अशी सुंदर रोषणाई, त्याच्यानंतर भजन असतात, संगीत भजन, त्याच्यानंतर मेन तर दशावतार. मला पूर्ण दशावतारना स्टार्ट टू एंड बघायचं आहे, पण कधी पाहायला मिळेल सांगता येत नाही. तर कधीतरी दशावताराचं सुद्धा बघणं माझ्या नशिबी असेल, बघूया. जबरदस्त. आपल्या गावातल्या कोकणातली नमन आपण भरपूर पाहिलेत, देवरुखची, त्याच्यानंतर सायल्यातली, मोरड्यातली, त्याच्यानंतर बरीच आहेत अशी. आमचंसुद्धा नमन मंडळ होतं, परंतु कशी सगळे मुंबईला स्थायिक झाले पोरं, त्याच्यामुळे गवळणी वगैरे कमी झाल्या नमनातून. मी आधी कॅशो वाजवायचो नमनात, मग त्याच्यावर ते याची राक्षसाची भांडं सॉरी तलवारी बिलवारी असं युद्ध व्हायचं, युद्ध. त्याच्यामुळे तो नमनाचा अनुभवसुद्धा आपल्याला आहे. आणि इथे एकदा जत्रेला सुरुवात झाली ना या मालवण सिंधुदुर्ग तारकर्ली देवबाग भागामध्ये, तर कालांतराने असं ठराविक अंतराने या गावात त्या गावात महापूजा जत्रा हा म्हणजे डिसेंबरनंतर सगळं चालूच होतं मोस्टली. तर भविष्यातसुद्धा जसं होईल तसं आपण नक्कीच अनुभव घेण्याचा प्रयत्न करू. हे बघा, ह्या साईडला पण समुद्र आहे आणि त्या साईडला पण समुद्र आहे. तर दोन असा समुद्राच्या मधल्या भागातून आपण जातो आहे. एक नंबर. कोकण 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 कोकण, येवा कोकण आपलं तसा. तर म्हणजे आता आपण चाललेलो आहे सावरवाडी सुकळवड येथे, आणि आत्ता आपण तिथे आहोत ना त्याचं नाव आहे कुणकवळे करून, आणि ते श्री समर्थांचा सुंदर असा मठ आहे. पण या मठाचं एक वैशिष्ट्य आहे, तर ह्याचा जो घुमट म्हणजे कळस आहे ना तो असा नॉर्मल मंदिरासारखा नाही, तर हे श्री यंत्र करून त्या टेक्निकद्वारे बनवलेलं आहे. तर आता तर आपण काय थांबत नाही आहोत, तर श्री स्वामी समर्थ इथूनच पाया पडूया आणि आजचा प्रवास सुखकर होऊ दे एवढीच इच्छा व्यक्त करूया. चला, स्वामी येतो. आणि याचा जो कळस आहे ना तो एक वेगळ्या प्रकारचा कळस आहे. जर कोणाला जास्त नॉलेज माहिती असेल, कोण या भागातून व्हिडिओ आपला बघत असेल, तर नक्की एकदा कमेंट करा. तर म्हणजे आता आपण पोचलो आहे कट्टा बाजारपेठ. खूप फेमस अशी आहे कट्टा, नावच किती भारी आहे कट्टा, क्या बात. ते सुंदर असं मंदिर आहे, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर कट्टा, आणि लक्ष्मीनारायण मंदिर आहे, क्या बात, खूप सुंदर आहे. विठ्ठल रखुमाई आणि लक्ष्मीनारायण मंदिर एकाच देवळात आहेत. तर मंडळी, हे हॉटेल आहे हॉटेल चिकू सावली. तुम्ही नोट करून ठेवा. जर तुम्ही मालवणातून आलात किंवा तुम्ही मुंबईवरून आलात तर तुम्हाला ह्या चिकू सावलीच्या इथे थांबायचे. निर्वाण लिंग, गाडी बाहेर लाव, गाडी जाते. ओके, तर म्हणजे आपण गाडी तिथे पार्क केली. तिथे चिकू सावली हॉटेल आहे, कारण चिकूचंच पूर्ण बाग आहे इकडे, आणि तिथून जेमतेम 200-400 मीटरवर मंदिर आहे.
तर बघूया, निर्वाणलिंग असं लिहिलेलं आहे, निर्वाणलिंग. तर बघायची खूप उत्सुकता होती. तर जाऊया आणि महादेवाचं दर्शन करूया. तर आपल्यासोबत वैभवसुद्धा इथपर्यंत आलेला आहे. याच्यानंतर आज तुझ्यासुद्धा नशिबात आहे आज बघणं. क्या बात आहे. त्याचा कार्यक्रम दुसरा होता, पण थोड्याशा चुकामुकीमुळे तो राहिला, पण त्याला महादेवाने बोलून घेतलं आहे. तर क्या बात. आणि निसर्ग बघा ना, अगदी सुंदर. आणि कोकणामध्ये आता कसं जसं जसं आता वेळ वाढेल तेव्हा आता ऊन तापायला सुरुवात करेल. तर मंडळी बघितलं ना, किती सुंदर असं स्फटिक शिवलिंग होतं. आणि हे आपल्या स्पिती व्हॅलीच्या इथून खास खडक चॉईस करून तिथून आणलेलं आहे. आणि सुंदर असं शिवलिंगाचा आकार देऊन इथे स्थापना करण्यात आलेली. जर तुम्ही या मालवण साईडला आलात ना, तर या सावरवाड गावामधलं हे स्फटिक शिवलिंग नक्की पहा. आणि कसं वाटलं ते नक्की एकदा कमेंट करून सांगा. हर हर महादेव. तर म्हणजे या स्फटिक लिंगाचे इथे आपल्यासारखेच फिरणारे आपल्या कोल्हापूरचे भाऊ भेटलेत. तर त्यांना आपली एक आठवण देऊया. हे माझं आहे बाईकचं किचन, म्हणजे आपण आपल्या सबस्क्रायबर्सना देतो. आणि तुम्ही कुठून आलेत? कोल्हापूर. तुमचं नाव? रवींद्र चौगुले. आणि किती दिवसांपासून फिरताय इथे? 4 दिवसाला फिरतोय. आणि हे फिरतायत HF डिलक्स हिरो, आणि दोघे कपल फिरतात. क्या वाटतं. तर असंच फिरलं पाहिजे ना. हो. आणि काय सांगाल शॉर्टमध्ये? जीवनात आनंद फक्त पैशानंच घेता येतोय असं नाही आहे. जीवनात आनंद जे आपल्या पृथ्वीतलावरती जे नैसर्गिक जे काही बनलेलं आहे त्याचा स्वतःच्या डोळ्यानं अनुभव घेऊन, ज्या जागेवरती जाऊन अनुभव घेऊन तो अनुभव घेतला पाहिजे आपण. आणि जोपर्यंत आपण सेफ जर्नीमध्ये करू, जेवढे आपण हातपाय चालतात तोपर्यंतच आपण ह्या गोष्टीचा अनुभव घेतला पाहिजे. बरोबर. भले तुमच्याकडे सायकल असेल, बाईक असेल, कार असेल, पण फिरलं पाहिजे. तर चला भेटूया. चला, धन्यवाद. हो. तर आता आपण इथेच नाश्ता करूया मावशीकडे आपण वडापाव, कारण परत हे सगळं गेअर काढून कुठे दुसऱ्या हॉटेलमध्ये थांबणं ते थोडं अवघड आहे. तर वैभव पण आता निघतोय मालवणला, याने चालू केलेला आहे. हा आता जाणार घरी आणि आपण वडापाव खाऊन पुढे. तर मला वाटत नाही जेवायला वगैरे थांबू, कारण ते मग नंतर जेवण अंगावर येतं. मस्त मोठं ब्लॉग म्हणून मालवण. तर हॉटेल चिकू सावली लक्षात ठेवा. तर तिथेच आहे निर्वाण शिवलिंग, छोटासा बोर्ड लावला आहे. येणाऱ्या काळामध्ये मोठा करतील. तर चला, हर हर महादेव. सुंदर असं दर्शन झालं, छान वाटलं, प्रसन्न वाटलं. इथे म्हणतात ना, ध्यान साधना केली जाते. तर त्याचे कोर्सेस वगैरे होतात, 2-2 दिवसाचे असतात, निःशुल्क आहे. तर त्यासाठी त्यांनी स्वतःहून तिथे शिवलिंग आणून जीर्णोद्धार केलेला आहे. ते असं प्रकट नाही झालेलं आहे. ते स्पिती व्हॅलीच्या इथून आणून त्या पाषाणाला, खडकाला व्यवस्थित असा आकाररूप शिवलिंगाचं देऊन ते इथे बसवण्यात आलेलं आहे. तर नक्की एकदा येऊन व्हिजिट करा. तर म्हणजे फायनली हायवेला टच झालो आहे. तर हे संपूर्ण कसाळ आहे. कसाळमधून आता आपण हायवे टच करून सुसाट निघूया, कारण इथून आता आपल्याला कणकवली खारेपाटण रस्ता चांगला आहे ओनी वगैरे करत. त्याच्यानंतर आपल्याला खराब रस्ता भेटणार लांजा टू संगमेश्वर. तोपर्यंत आपल्याला ले धनाधन खेचूया. वडापाव खाल्ला त्याच्यामुळे का आता आपल्याला भूक लागायची नाही. 4-5 वाजता पुन्हा एक वडापाव खाऊ आणि वडापाव राईड करू ना, कारण ते हेवी जेवण जेवून मजा येणार नाही. आणि बघा आता इकडच्या ज्या रस्त्याची कामं आहेत ना, ती अगदी सुंदर केलेली आहेत. म्हणजे तुम्हाला ते वॉबलिंग नाही भेटणार जे रस्त्याला भेटतं ना, वरखाली वरखाली वरखाली. हां, ते सगळं तुम्हाला नाही भेटणार. एकदम प्लेन, एकदम सुसाट रस्ता आहे.
जो रस्ता पळसपे ते माणगावपर्यंतचा जो बनवला आहे ना, अगदी थर्ड क्लास क्वालिटीचा आहे. कारण त्याला तुम्ही स्टेबल राहूच नाही शकत, तुमची हाडं पूर्ण खिळकीत होऊन जातात. आणि माणगावनंतर महाडचा जो रस्ता बांधला आहे, जसं मी म्हणालो LNT कंपनीने, तो सुंदर रस्ता आहे. आणि त्याच्यानंतर या पट्ट्याचा जो तळ कोकणातला हा सिमेंटचे जे पॅच आहेत ना, ते अगदी कामं सुंदर केलेली आहेत, एकदम प्लेन, म्हणजे असं तुम्हाला जास्त गाडी चालवताना त्रास होणार नाही. चलो तर आता जाऊया, मस्त स्पीड मेंटेन करूया. कणकवली ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहेत. स्वच्छ कणकवली, सुंदर कणकवली, क्या बात. आणि खरंच रस्ते जेवढे मी बघतोय अगदी सुंदर आहेत. मन प्रसन्न. निघायला उशीर झाला, पण हे सगळं पाहून खंत वाटत नाही आहे. तर आता आपण कणकवली क्रॉस करतो आहे. तर कणकवलीमधून आपले कोणी असतील सबस्क्रायबर तर भावांनो कमेंट करा आपले आधीचे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटतो आहे तुम्हाला ते. आणि बघा ना, रस्त्याला कोणच नाही. अजून पॉवर CC गाडी असते तर झूम करून निघून गेलो असतो आपण. तरी पण आपण 80-90 करत चालवतो आहे. मंडळी, रस्त्याचा कलर बघा, इथे लाल आहे आणि त्या साईडला सफेद आहे. 1 मिनटं दाखवतो सॅडलिंग करून. तर इथे लाल आहे म्हणजे मिरवणुका वगैरे गेल्या असतील इथून. आणि तिथे बघा ना, संपूर्ण चकाकतोय सफेद कलर, क्या बात. म्हणजे जेव्हा मिरवणुका वगैरे गेल्या असतील ना, तर या साईडला ते गुलाल वगैरे जास्त उडवतात, त्याच्यामुळे असू शकतो. आत्ताच मागे गणेश जयंती गेली, होऊ शकतं. तर इथे लाल, तिथे सफेद, कलर. मंडळी काय जबरदस्त दिसतंय बघा ना. 6 लेन हायवे, 3 इकडे 3 तिकडे. एक नंबर. आणि ते सुद्धा अगदी मस्त सुसाट, जबरदस्त. राईड करायला खूप छान वाटतंय. मला सारखा कॅमेरा ऑन करायचीच इच्छा होते. एवढे ट्विस्ट अँड टर्न्स, वळण, आणि ते सुद्धा एकदम अगदी स्टेबल. क्या बात आहे यार, खरंच खूप छान. आता 1.5 वर्षाने आपण या रस्त्यावर राईड करतो आहे आणि मजा बघा. आणि तेव्हा आपण रात्रीचं चालवलं होतं, तेव्हा एवढं काय हे नाही होत, आपण आपल्या गाडीच्या हेडलाईटवरच रस्ता बघत चालवतो. तर आता हा संपूर्ण आजूबाजूचा निसर्ग आणि यात सोन्याहून सुहागा, पिवळं काय म्हणतात, रस्ता 1 नंबर, जगात भारी. मंडळी, आता मी राजापूरमध्ये पोचतो आहे 3-4 किलोमीटर नंतर. आणि जेव्हा 2024मध्ये मी IBW राईड केली होती ना, त्या राजापूरमधून जात असताना ना, ह्याच स्पीड ब्रेकरवरून माझी गाडी एवढी उडाली ना की टॉप बॉक्स उंच उडाला आणि तो घसपडत गेला. आणि त्या दिवशीपासून आपण आपल्या टॉप बॉक्सला जी बंजी रोप बांधतो आहे, तर त्यामुळे तुम्हाला दाखवतो. तर रात्री इथून तुम्ही जेव्हा येता ना, तुम्हाला हा स्पीड ब्रेकर दिसत नाही. आणि या चट्टेरी पट्टेरी रमलर हे आत्ता लावलेत व्हाईट कलरचे, त्यामुळे टॉप बॉक्स एवढा उडाला ना, तर पाहू शकता हा संपूर्ण तेव्हा घासपटलेला आहे टॉप बॉक्स. जेव्हा मी मुंबई टू गोवा IBW राईड केली होती 2024मध्ये, आणि हा संपूर्ण घासला होता. आणि इकडचं जे हुक आहे ना, ते तुटलं होतं, त्याच्यामुळे ती बॅश प्लेट बदलायची आहे, पण ते अजून काय मुहूर्त लागत नाही. त्यामुळे हे तुटलं होतं त्यातली लॉक, त्याच्यामुळे मी आता बंजी रोप लावून काम चालवतो आहे. पण हा स्पीड ब्रेकर बघितला, मी तेवढा पुढे गेलो, परत आलो, म्हटलं तुम्हाला सांगतो, जर तुम्ही राजापूरमधून प्रवास करत असाल तर त्याच्या अगोदरच्या रस्त्याला तुम्हाला स्पीड ब्रेकर नाही आहेत, पण या राजापूरच्या रस्त्याला भरपूर मिळतील.
आणि हे दिसत नाहीत आणि तुमचा ब्रेक आहे ना लागत नाही, त्याच्यामुळे तुम्ही खूप उडले जाता ह्याच्यावरून. तर खास ते दाखवण्यासाठी मी पुढून मागे आलो. याच्यावरूनच मी जबरदस्त उडालो होतो आणि ते तुटून इथे पडलो होतं. ते शोधण्यासाठी मी पुढे 3-4 किलोमीटर जाऊन पुन्हा आलो होतो. तर असं काहीसं होतं. हे बघा, तेवढा मी गेलो होतो, तिथून पुन्हा आलो होतो. आणि इथेच एका टेम्पोवाल्या काकांनी मला मदत केली, त्यांची रशी दिली टॉप बॉक्स वगैरे बांधायला. तर ॲक्च्युली या स्पीड ब्रेकरवर त्यांनी लाईनिंग केलं पाहिजे, इंडिकेशनचं. वाईट नाहीच दिसत. हे बघा 2 गेले, आता 3रा येतो आहे. म्हणजे रमलर दिसतं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही रमलरवरून जाल, पण पुढे स्पीड ब्रेकरला काहीच नाही केलेलं आहे ना. नॉर्मली रमलर क्रॉस केल्यानंतर स्पीड ब्रेकर क्वचितच पाहायला मिळतात. जेवढा माझ्या आत्ताच्या राईड एक्सपिरियन्समधून सांगतो आहे, रमलर क्रॉस केल्यानंतर लगेच एवढा मोठा हायटेड स्पीड ब्रेकर क्वचितच पाहायला मिळतो. हा बघा, हे रमलर क्रॉस केले, गाडी प्लेन गेली. हे आपण रमलर क्रॉस केले, गाडी आपली प्लेन गेली. त्याच्यामुळे स्पीड ब्रेकर येणं हे आपल्यासाठी सरप्रायझिंगच आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, राजापूरच्या हायवेला स्पीड ब्रेकर आहेत आणि रात्रीचे दिसत नाहीत. तर योग्य ती काळजी घेऊन प्रवास करा. नारळ पाणी काका एक बनवा, नारळ पाणी द्या. तर ऊन वाढलं आहे, नारळ पाणी पिऊया. हो, जास्त मलाईवालेच असतील ना? अच्छा, चालेल चालेल. हे बघा ब्रिज बांधताय. हे बघा ब्रिज बांधायचं काम सुरू आहे प्रगतीपथावर. दी चिपळूण अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. चिपळूणची बँक इकडे, लांजा शाखा बँक ऑफ बरोडा. बापरे, यात आपल्याला खेळवत बसणार रे बाबा. चल की काय 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 बायकोशी गप्पा मारत चाललेला आहे एवढा रस्ता खाली असताना. आम्हाच जाऊ द्या ना घरी, दुपारचं ऊन वाढलं. एका एवढूशा पिलरवर एवढा वाईड असा काय म्हणतात, काय हँगर, आपल्या भाषेत काय म्हणा हँगर ब्रिज, त्याच्यावर असणारे मोठा तेवढं वजन असं. बाबा सगळं सुखरूप होऊ दे, काही दुर्घटना नको होऊ दे. कारण चिपळूणमध्ये असाच एक ब्रिज पडला होता, त्यामुळे ठीक आहे, जे होत असेल चांगलंच होऊ दे. हे बघा, या अशा व्हायब्रेशनला आहे ना, तुमचे मोबाईल कधीच मॅपच्या होल्डरला लावू नका. लेन्स खराब होण्याची शक्यता असते. आणि गाडी जास्त स्टेबल नाही आहे, गाडी व्हायब्रेट भरपूर होते. त्यामुळे या अशा रस्त्यांवर तुमच्या लावलेल्या मोबाईलची काळजी घ्या. मजबूत काम सुरू आहे, मजबूत. दरड वगैरे कोसळण्याची शक्यता भरपूर. JCB बघा कुठे वर आहे बाबा, तिथून आला तर खाली डायरेक्ट. अरे बापरे, तो JCB बघा कुठे वर आहे, आला तर खाली. बापरे, सावकाश कामं करा भावानो. आणि ते दगड बघा, बापरे काय भयानक दिसतंय सगळं. म्हणजे ते रस्त्याच्या खोदकामामध्ये ते छोटंसं मंदिर आहे बघा, किती टोकावर. तेवढं वाचवलं आहे. आता त्यातली मूर्ती काढली आहे की नाही माहिती नाही. ॲक्च्युली मूर्ती काढून ती दुसऱ्या जागी त्याचा म्हणजे जीर्णोद्धाराचं मोठी गोष्ट आहे, पण दुसऱ्या जागी ठेवून हे मंदिर तोडलं पाहिजे. मूर्ती आतून काढली हवी. आणि इथे ना मंडई संगमेश्वरमध्ये कधी आलात ना, तर तुम्हाला फ्लेवरवाले मोदक खायचे असतील ना खोबऱ्याचे, तर इथे एक जागा फेमस आहे, हॉटेल गणेश कृपा करून.
तर इथे फ्लेवरवाले मोदक मिळतील तुम्हाला. तर बघूया रेट्स वगैरे कसं काय. पार्सल मी आलो की इथून घेऊनच जातो. ₹100, ₹200, ₹220, ₹70 ना. हे 5 फ्लेवर. 70वाला बॉक्स आहे, हाच घेतो. ही सुझुकी बर्गमॅन. हो हो, मराठी यूट्यूबर. त्याच्यावर मी सोलो एकटा अयोध्या गेलो आहे, प्रयागराज गेलो आहे, MP UP. तुम्ही घ्याल तसं बजेटनुसार. हा कॅमेरा तुम्हाला 40-45 हजारला येतो. आता मी सकाळी 10:30 वाजता निघालो होतो, तर ती इथून मालवणमधून. संगमेश्वरला सुद्धा मोठासा ब्रिजचं काम चालू आहे, लेफ्ट राईट आवन जावन. आणि हा तर एकदम जुना आहे, म्हणजे कधीही पडू शकतो. तर मला असं वाटतं येणाऱ्या गणपतीपर्यंत हे ब्रिजेस तयार होतील. तर आता आपल्याला मार्केटमध्ये जायचं आहे, माझ्या बहिणींच्या सासऱ्यांना भेटायचं आहे. त्यांच्यासाठी एक मोदकचा बॉक्स घेतला, त्यांना देऊ. आणि त्यांच्या मिसेस म्हणजे श्वेताच्या सासूबाई या 2 महिन्यापूर्वीच स्वर्गवासी झाल्या. तर तेव्हासुद्धा आपण इथे आलो होतो एका रात्रीसाठी. तर भेट देऊ त्यांना. चला निघूया. तर मंडळी हे आहेत माझ्या बहिणीचे सासरे. आणि यांना बऱ्याच रील्समध्ये वगैरे बघितलं असेल, कॉमेडी रील्समध्ये कामसुद्धा केलेलं आहे. आणि त्यांचा छोटासा असा टेलरिंगचा बिझनेस आहे संगमेश्वर मार्केटमध्ये. तर चला निघूया. हो बाय बाय, काळजी घ्या. हां हो हो, काय आता थांबत नाही. शिमग्यात भेटू, शिमग्यात यायचा विचार आहे. हां हां, शिमग्यात बघू, 2 जण आलो तर मम्मी तर येईल सोबत असं. चला हां बाय, काळजी घ्या. हो चला. तर म्हणजे धावती भेट घेतली. अगदी 10 मिनटं थांबलो, कारण पुढचा प्रवास करायचा आपल्याला. कारण आत्ताच 2 महिन्यांपूर्वी काकी वारल्या, त्यामुळे एकटेपणा जाणवतो ना कोणालाही. आपला लाईफ पार्टनर जेव्हा जातो तेव्हा. बापरे, हा मध्येच पंक्चर झाला. अरे देवा. कायला पंक्चर झाला? त्यालाच नाही माहीत काय बोलतोय तो. कन्फ्युजिंग. शाळेतली पोरा, लिफ्ट पाहिजे. 45 किलोमीटरचं अंतर आहे. तर माझा टार्गेट आहे आता 4:10 झालेत. 5 वाजता आपण चिपळूणमध्ये पोचलो पाहिजे. लेट्स सी. कारण रस्ता तर मस्तच आहे. आता आपल्याला घाट लागतील. घाटामध्ये काय थांबणार नाही, कारण आपण येतानाच घाटाचे व्हिडिओ वगैरे बघितलेत. तर माझा विचार होता परशुराम देवाचं दर्शनसुद्धा करू, पण ते पण काही वेळेअभावी करता येत नाही आहे. पण सगळ्यात भारी आजचं काम असं झालेलं आहे आपलं, की आपण जे स्फटिक शिवलिंगाचं दर्शन घेतलं ना, बस आपला व्लॉग आज सार्थकी लागलेला आहे, जो ट्रॅव्हल व्लॉग. आणि 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 हा एक चिपळूणचा ब्रिज झाला ना, आणखी रस्ता मस्त होऊन जाईल. बऱ्याच वर्षांपासून बाकी आहे. काय बोलायचं, तेच 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 तेच. छू मंतर छू मंतर. 5 वाजता मी चिपळूणमध्ये होतो आणि आता 7:15 झालेत. आता पण मी चिपळूणमध्ये आहे. तर म्हणजे झालं असं की मी गेलो एका नातेवाईकांकडे चिपळूण बहादूर शेख नाक्याला. आणि त्यांच्याशी बोलत नाश्ता करत झाला 1.5 तास गेला. ॲक्च्युली तो 1.5 तास याच्यासाठी गेला की त्यांच्या ना 2 वस्तू होत्या, मोबाईल आणि एक सोन्याची वस्तू होती. तर ती मला आता, मी जातो आहे तर मुंबईला पोच करायची आहे. तर त्यासाठी म्हटलं आता घेऊनच जातो. मग ते बोलत बोलत इकडचं तिकडचं गावचं शिमगा वगैरे झाला. मग आता परशुराम घाटाला आपण सुरुवात करू. बहादूर शेख नाक्याच्या पुढे आलो आहे आणि फ्रेश वाटतं आहे. चहा वगैरे पिलो, काय जास्त खाल्लं नाही.
चहा घेतला आणि बिस्किट वगैरे टोस्ट वगैरे खाल्लं. तर खेडमध्ये पेट्रोल भरला. ट्रिप मीटरसुद्धा पेट्रोल टू पेट्रोल आपण 0 केलं आहे. ट्रिप मीटर बी जो असतो ना तो मी डेस्टिनेशन टू डेस्टिनेशन म्हणजे घर ते घर म्हणजे टोटल किलोमीटर भेटतं. आणि ट्रिप मीटर ए तो आपण पेट्रोल टू पेट्रोल हे करायचा म्हणजे आपल्याला कधी कधी अंदाज पण लागतो की किती गेल्यावर आपल्याला थांबायचं आहे. तर आता माझं 4.80 याच्यामध्ये 176 किलोमीटर चालवलेली. आता तुम्ही कॅल्क्युलेशन करा की काय ॲव्हरेज भेटला असेल. 4 लिटर आणि 80 काय मी बडबडतो आहे. 4.8 लिटरमध्ये आपल्याला 176 आपण गाडी चालवलेली आहे किलोमीटर. तर आता आपण जाऊ भोसते क्या बडबड रहा है रे भाई, भोसते घाट गया. तर आता आपण जाऊ कशेडी बोगद्यामधून. कशेडी घाटातून नाही जाणार कारण येताना घाट सेक्शन केलेला. आणि आता जाऊ आपण कशेडी बोगद्यामधून. तर फटाफट क्लिअरसुद्धा होऊन जाऊ. तर आता 8:10 झालेत आणि आता आपण पोचूया. एक 10 मिनटं लागतील आय थिंक, 10 ते 15 मिनटं कशेडी बोगद्यापर्यंत पोचायला. आणि हेल्मेटचं वायझर ना मला थोडंसं असं क्लीन करायचं आहे, थोडं पाणी लावून आणि टिश्यू पेपर लावून. मी याने टिश्यू पेपर कॅरी करतो. तुम्ही पण लक्षात ठेवा, एक टीप देतो. जर तुम्ही लाँग राईडला जात असाल तर कसं धूळ चिपकते, काही कीटक चिपकतात आणि जे कधी आपण हाताने पुसतो ना तर ते म्हणजे एमर्जन्सीमध्ये हाताने पुसतो. ग्लोव्जनी पुसल्यावर अजून ते रॅशेस येतात. तर हाताने पुसल्यावर कसं इकडे तिकडे ते मग चांदण्या दिसायला लागतात. चांदण्या मग त्या चांदण्या क्लिअर करण्यासाठी थोडंसं पाणी मारतो मी आणि पाण्याने वायझर मस्त असं पुसतो आणि नंतर 2-3 टिश्यू पेपर घेऊन असं हळूहळू वाईप आऊट करायचं ते. आणि शेवटचा जो अजून एक कोरडा घ्यायचा आणि त्याच्याने मस्त क्लीन करायचं. त्याच्यामुळे त्याचे चांदण्या येतात ना, चांदण्या समोर त्याची लाईट मारून तर नाही येत. त्याच्यामुळे लाँग राईडला टिश्यू पेपर नक्की कॅरी करा. तो ओलावाला नाही, सुकावाला. मी असं एवढा तरी गड्डा म्हणजे 20-25 टिश्यू पेपरचा गड्डा कॅरी करतो प्रत्येक वेळेस. आता बोललो तसं थोडंसं कॅमेराला पण पाणी लागलं. आपण आपल्या ग्लासला पूर्ण पाणी लावून हे गेलं कारण पाखरं चिपकलेली, आतून पण थोडं गेलं. आता एक टिश्यू पेपर घेतला, अलगद याचा पाणी शोषून घ्यायचं त्याने आतून बाहेरून. हा खराब झाला, ठीक आहे, आपण साईडला ठेवूया. त्याच्यानंतर अजून एकदा असं पुसायचं. तर चिकटपणा थोडा कमी होईल कारण पाणी थोडंसं सुकलं आहे आणि त्याच्यामुळे ना चांदण्या दिसत नाही. तर राईड करताना टिश्यू पेपर नक्की कॅरी करा. आणखी एक निंजा टेक्निक सांगतो. आता मिरर पण धुळीने खराब झालं आहे. तर ह्याच्यावर काय करायचं, पाणी समजा नसेल मारायचं, पाणी कमी असेल तुमच्याकडे, वाचवलं जातं, ह्याच्यावर फक्त असे वाफ सोडायची. तर वाफेने मस्त पुसून घ्यायचा. कारण मागच्या गाड्यासुद्धा दिसणं तितकंच इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. तर हे पुसूया, इथलासुद्धा मिरर पुसूया. बघा, या छोट्या छोट्या टेक्निक्स तुम्हाला माहिती असतील पण यूट्यूबद्वारे कोणी तुम्हाला सांगणार नाही. कारण आपला रायडर सेफ राहावा, छोट्या छोट्या गोष्टीतून युक्त्या लढवायच्या आपण. तर ह्या आता तुम्ही का बघताय माझा व्हिडिओ, काहीतरी शिकवण नाही म्हणता येत, काहीतरी लेणं देणं आपण केलं पाहिजे विचारांचं. चला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. मंडळी, मला ना वर श्री स्वामी समर्थांचं मठ दिसतंय कशेडी घाटामधलं. मस्त अशी लाईट चमकते. येताना आपण ते पाहिलं होतं. आणि त्याच्याच बरोबर खाली ना हा बघा कशेडी बोगदा आहे आणि लाईट्स रस्त्याला जबरदस्त केल्यात. क्या बात आहे. ओ रायडर्स, 5 रायडर्ससुद्धा आहेत.
असं वाटतं चष्म्याच्या 2 काचा कशा असतात तशा, आणि त्यातून आपल्याला आरपार कसं बघतो तसे दोन्ही बघून मला आता जाणवते. तर आपली ही 7वी-8वी वेळ असेल अंदाजे, काय मोजलं नाही मी. या टनेलमध्ये जायचं सुरुवातीला जेव्हा बनवत होता ना आपण ड्रोन शॉटसुद्धा आतमध्ये ड्रोन घालून घेतला होता. ओके, हे काम केलेलं आहे बऱ्यापैकी. क्या बात क्या बात क्या बात. कशेडी बोगदा. थोडं ह्युमिड पण वाटतं, गार पण वाटतंय थोडं, पण असं श्वास घ्यायला त्रास वगैरे नाही होत आहे. आणि हे जे झरे येत आहेत ना त्याला हे लिकेज वगैरे नाही आहे. हे सह्याद्रीतले डोंगरातले झरे आहेत, ज्यांना मार्ग मिळाला नाही ते पडणारच, आणि हे कायमस्वरूपी जोपर्यंत हा घाट अस्तित्वात आहे तोपर्यंत हे पडतच राहणार आहे. त्याच्यामुळे त्याला काय आपण बोलू पण नाही शकत, ते नैसर्गिक आहे. कारण पाणी कुठूनही आपली वाट काढणार म्हणजे काढणार. त्या पाण्याच्या वाटेमध्ये तुम्ही बोगदा बनवला आहे तर त्यांची चुकी नाही आहे आणि आपली पण नाही, आपल्याला मार्ग हवा होता. पोलादपूर पोचलो मंडळी. पोलादपूर 8:45 झाले. पोलादपूर आले. पोलादपूर तर वी आर क्रॉसिंग पोलादपूर. पोलादपूर पोलादपूर. चलो बाय बाय पोलादपूर. पोलादपूर पोलादपूर. महाड आलं. महाड मंडळी, महाड क्रॉस करतोय आपण. 9 वाजलेत. तर क्या बात आहे. रस्ते तर मस्त, अगदी सुंदर सुसाट आत्तापर्यंत तरी आहे. माणगावनंतर थोडंसं होईल ओबडखाबड आणि थोडंसं काहीतरी खायचा विचार करतोय, नंतर बरंच लेट होईल. थोडंसं पोट मागतंय ते असं व्हायला लागले. सकाळी 2 वडापाव खाल्लेले त्याच्यावर येत आहे, नंतर नारळ पाणी आणि मलाई खाल्ली, त्याच्यानंतर चहा आणि टोस्ट बस्टर बिस्किट काय ते खाल्लं तेवढं. मुंबई 161, अलिबाग 112, 161 4 चौक 16, 4 तास. 1 म्हणजे घरी पोचायला अंदाजे 1:30-2 वाजणार आपल्याला. म्हणजे 10 वाजले. 9 वाजून 10 मिनिटाने जेवायला थांबलो होतो. पाऊण तास झाला. जेवलो आणि जेवणामध्ये शेवभाजी. मला शेवभाजी थोडी आवडते कारण ते शेव खायला मजा येते. बाकी ते पनीर बिनीर काय रोजच खातो आपण. तर शेवभाजी आणि 3 रोटी खाल्ली आणि आता निघूया. पाणी वगैरे प्यायलो. तर हे आहे हॉटेल नीलकमल आणि सांगायचं म्हणजे आपण महाडमध्येच आहोत. तर महाडमधून एक्झिट तर केलं आपण महाड. तर 10 वाजलेत म्हणजे महाडच्या पुढे आहोत. म्हणजे टोटल एक अंदाजे 5 तास आपल्याला लागतील. म्हणजे रात्रीचे 3 की सकाळचे 3 वाजतील, पण 3 वाजतील. माणगावपासून 3.5-4 तास. कारण मध्ये कुठेतरी 15-20 मिनटाचा आणखी एक ब्रेक होईल, 1-2 ब्रेक असे. जाऊ आरामात. तर म्हणजे आता माणगावला पोचलो आहे. जेवून 15 मिनटं झाली. 10 मिनटात. ओ बाबा, रस्त्यात गाई बघ कशा अचानक येतात. काळी गाय तर दिसलीच नाही. मगाची तांबडी होती ती दिसली, काळी दिसलीच नाही. त्यामुळे गाडीला एक्स्ट्रा लाईट असणं खूप महत्त्वाचं आहे. हा माणगावचा डेपो. तर माणगाव क्रॉस करतो आहे आपण आता. इंदापूर नागोठणे वगैरे लागेल आता. 10:30 झाले. नाईट राईड छान होते आणि जेवून काय मी थांबलो नाही, पटकन निघालो. त्याच्यामुळे बसलो ना पंख्याखाली. कधी लक्षात ठेवा, जर तुम्हाला आळस आलेला असेल आणि भूकसुद्धा लागलेली असेल तेव्हा पंख्याखाली जास्त बसून राहू नका. त्याच्यामुळे डोक्यात हवा जाऊन आहे ना लगेच ते झोपेचे नक्षत्र तुमचे चालू होतात. त्याच्यामुळे आहे एनर्जेटिक वातावरण.
सटासट निघून जायचा. मंडळी, स्ट्रीट लाईटचा स्कॅम तुम्ही हा नक्की ऑब्झर्व करा. भरपूर भरपूर वर्षांपासून आहे ना, या वडखळ साईडला या ब्रिजवर लाईटचे खांब पोल लावून ठेवलेत, परंतु लाईटच नसते. म्हणजे हा एक प्रकारचा स्कॅमच आहे. इन्व्हेस्टमेंट दाखवायची आणि लाईटच नाही लावायची. बघा, हे सगळे खांब आहेत. असे बरेचसे ब्रिज आहेत, पण कोणी काम नाही करत. लाईट आहे की नाही ते तपासायला ह्यांच्याकडे यंत्रणा नाहीत, यांच्याकडे माणसंसुद्धा नाहीत. फक्त खांब लावून ठेवायचे बस. आणि जळाल्या तर 10-15 दिवस जळाल्यानंतर कोण लक्ष पण नाही देत. आणि फोटो काढायला उभे असतात नाक्यावर बरोबर. पण ह्या गोष्टींचा सेफ्टी वाईज कोणी विचार करणार नाही. फाईन मारायला तुम्ही पहिले असताना तर ह्यांचे पण फोटो काढून तुम्ही दाखवा ना तुमच्या साहेबांना, साहेब ह्या ब्रिजला लाईट नाही, इकडे बंद पडलेली आहे, माणसं ठेवा कामाला. काय कोणाची पडलेली नसते. स्वतःला फक्त प्रत्येकाला आपापलंच घर भरायचं, आपापलेच खिसे भरायचे, अशी यंत्रणा झालेली आहे आता सर्वत्र. आणि नंतर बोलणार मग तुम्ही फॉगलाईट लावल्यात, ती हेडलाईटच्या वर लावल्या तर त्याला फाईन लागणार. अरे पण ह्या लाईटी कशाला लावल्यात? मग ह्या पेटत नाही तर ह्यांना फाईन कोण लावणार? बस चुकतो तो फक्त सर्वसामान्य माणूस. या सगळ्या यंत्रणा भ्रष्टाचार करून सुद्धा सगळ्या बरोबर आहेत. आणि आम्ही लोक टॅक्स भरून आम्हीच चुकतो. रस्त्याला खड्डे, प्रॉपर स्टेबिलिटीच नाही रस्त्याला. आणि या सगळ्या लाईट्स बघा, पोल बघा, सगळे पोल लावलेले आहेत. मग काय वायरिंग नाही झालेली आहे? मग काय ह्यांच्यामध्ये LED बल्ब्स नाही लावलेत? अडतंय कुठे घोडं? हे सॉल्व कोण करणार? आणि JSWचे लाजा नाही वाटत इथे ब्रँडिंग करत आहेत. JSW बेटर टुगेदर. अरे घंट्यांनो, हे तर आधी नीट करा. बेटर टुगेदर, माणूस राहिला जिवंत तर तुमचं बेटर टुगेदर होईल. टुगेदर कसलं? तुम्ही पण स्वतःचीच फोटो भरताय. बघा ना, किती खांब लावलेत, किती खांब. म्हणजे चालू का नाहीत? याची उत्तरं देणार कोण? मरणार तर आपल्यासारखाच सर्वसामान्य माणूस. आणि हे गाड्या बंगले घेऊन सुसाट मोकाट ह्या देशातून त्या देशात परदेशवाऱ्या करत राहणार. आणि हे असंच चालत राहणार. कारण स्वातंत्र्य फुकट भेटलेलं आहे. यांच्या घरातलं कोण स्वातंत्र्यासाठी लढायला नाही गेलं आहे. हे बघा, आणखी रस्त्याला फक्त खांब लावून ठेवलं, फक्त खांब. आता काम चालू आहे की काय परिस्थिती आहे ना, नक्की कमेंट करून सांगा. तर मंडळी, आता वाजलेले आहेत 1 वाजला, 1:10. आणि इथून जेमतेम अजून 60 किलोमीटरची राईड आपली बाकी आहे. म्हणजे 1-1.25 तास जाईल आपला. आणि आता मी आहे JNPTच्या रस्त्यावर. आता पळसपे क्रॉस केलं आहे आणि वरून आता आपण JNPT टच करू आणि डायरेक्ट राईट मारून कळंबोलीला जाऊ. तर आता थोडं ते खाल्लं होतं ना, तेव्हा आपण 10 वाजेच्या दरम्यान महाडला. तर आता थोडंसं कसं सकाळपासून निघालो आहे, त्याच्यामुळे 13 तास झालेत. 10 वाजता 10-10:15 निघालो होतो. तर आता थोडंसं झापड येण्यासारखं फील झालं, तर म्हटलं थांबूया. थांबलेलंच बरं बाजूला 5-10 मिनटं. तर एकंदरीत राईड कशी झाली नक्की कमेंट करून सांगा.